जालन्यातील मंठा तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस। मुसळधार पावसामुळे मंठा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरपरिस्थिती। पांगरी गावाचा संपर्क तुटला। 200 ते 250 लोकांचं सुरक्षित स्थलांतर। परभणीमध्ये त्रिधारा देवस्थानातील त्रिवेणी संगमाला पूर। शनी मंदिर आणि महादेव मंदिर पाण्याखाली। परभणीच्या जिंतूरमध्ये पावसाचा धुमाकूळ। मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। आडगावातील शेतकऱ्याच्या 100 कोंबड्या, 2 शेळ्या आणि बैलजोडी वाहून गेली। परभणीतील पाचलेगाव जिंतूर मार्गावरच्या नदीला पूर। मार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प। नदीपात्राचं पाणी शेतात शिरून शेत पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील अकोली नदीला पूर। 100 हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचं नुकसान। परभणीच्या गंगाखेडमधील मासोळी प्रकल्पात 100% पाणीसाठा। मुदगल बंधाऱ्याच्या 2 दरवाजांमधून विसर्ग। गंगाखेडच्या गोदाकाठची सर्व मंदिरं पाण्याखाली। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील सावळीच्या ओढ्याला पूर। गावातील 20 घरांमध्ये पाणी शिरलं। अनेक शेतजमिनी पाण्याखाली। कापूस आणि सोयाबीन पिकांचंही नुकसान होण्याची शक्यता। नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे 12 जनावरांचा मृत्यू। 25 घरांची पडझड। पाऊस थांबतात शेती आणि अन्य पंचनामे होणार। किनवट आणि हिमायतनगरमध्ये अधिक पाऊस। नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यात मुसळधार पाऊस। धानोरा गावात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। मुसळधार पावसामुळे बीडचं बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो। नदी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। परळी बीड मार्गावरील पापनाशी नदीवरचा पर्यायी पूल वाहून गेल्यानं वाहतूक ठप्प। वाण-पाप नदीवरचा पूलही या पुलावरून पाणी वाहू लागलं। बीडकडे जाणारी वाहतूक नागपूरहून शिरसाळ्याच्या दिशेनं वळवली। बीडमधील बिंदुसरा प्रकल्प ओव्हरफ्लो। पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। पाण्यात उतरून तरुणांची हुल्लडबाजीचे व्हिडिओ सध्या समोर। हिंगोली शहरात पावसामुळे पाणी साचलं। अनेक घर आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत। हिंगोलीत जोरदार पावसामुळे केमिस्ट भवन परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरलं। व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। हिंगोली शहरात पूरस्थिती। रेल्वे ब्रिज परिसरात पाणीच पाणी। पाण्यात अर्ध्याहून अधिक स्कूल बस बुडाल्या। हिंगोली शहरात सकाळपासून पावसाचा जोर। पुराचं पाणी दुकानात शिरल्यानं सुपर मॉलचं नुकसान। 7 फुटांपर्यंत पाणी शिरल्यानं साहित्याचं नुकसान। हिंगोलीतील सिद्धेश्वर धरण 95% भरलं। धरणाच्या 14 दरवाजातून विसर्ग। हिंगोली वसमत शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली। हिंगोलीच्या कह्याधू नदीला यावर्षी पहिल्यांदाच पूर। नदीपात्राच्या जवळच्या शेतात पाणी शिरल्यानं शेतीचं नुकसान होण्याची शक्यता। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून हिंगोलीतील नुकसानाची पाहणी। सरकारकडे मागणी करणार। दानवेंचं आश्वासन। पावसाचा जोर कमी होताच शेती पिकांचे पंचनामे करा। पालकमंत्री धनंजय मुंडेंचे निर्देश। तर शेती पिकांच्या नुकसानाची माहिती शेतकऱ्यांनी विमा कंपनीला विहित मर्यादेत कळवावी। मुंडेंचं शेतकऱ्यांना आवाहन। अकोल्याच्या अकोलखेड गावात नदीच्या पुराचं पाणी शिरल्यानं अनेक रस्त्यांना नदीचे स्वरूप। ग्रामस्थांचे प्रचंड हाल। अकोला शहराला पाणी पुरवठा करणारं काटेपूर्णा धरण 96% भरलं। धरणाचे 4 दरवाजे उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गोंदियात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। वादळी वाऱ्याचा धान पिकाला फटका बसण्याची शक्यता। यवतमाळमधील वर्धा नदीला पूर। पुरामुळे कुसारा पूल वाहतुकीसाठी बंद। मारेगाव, राळेगाव, वरोरा आणि चंद्रपूर मार्गही बंद। पुसदच्या बोरगडी कोपरा परिसरामध्ये नाल्याच्या पुरात अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यात यश। अचानक पाणी वाढल्यानं अतुल मुडाणकर 2 तास झाडावर अडकून होते।
यवतमाळच्या पूस नदीला पूर, पुलावरून जीवघेणा प्रवास करणारा तरुण नदीच्या प्रवाहात वाहून गेला, प्रशासनाकडून शोधकार्य. संततधार पावसानं यवतमाळ जिल्ह्यातील खंडाळा घाटात दरड कोसळली. पावसाचा जोर वाढल्यानं घाटातील रस्ते पाण्याखाली. वाशिमच्या मानोरा तालुक्यात दापुरा मसनी नाल्याला मोठा पूर आल्यानं 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला. हवामान खात्याकडून वाशिम जिल्ह्याला रेड अलर्ट दिल्यानंतर प्रशासनाकडून खबरदारी. वाशिमच्या शेलूबाजार इथल्या कारंजा रोडवरील ATM सह काही दुकानात पाणी, हार्डवेअर आणि इलेक्ट्रिकच्या दुकानांचा समावेश. वाशिमच्या कारंजा तालुक्यात वृद्ध दाम्पत्याचं धाडस अंगाशी आलं. पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या आजोबांना गावकऱ्यांनी वाचवलं. जयपूर शहा गावाजवळची घटना. शेतात भात पिकाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा वीज कोसळून मृत्यू. भंडाऱ्याच्या रोहना शेत शिवारातली घटना. योगेश हटवार असं शेतकऱ्याचं नाव. बुलढाण्याच्या लोणार आणि मेहकर तालुक्यात मुसळधार पाऊस. लोणारमधल्या गांधारी नदीला पूर, अनेक गावांमध्ये पाणीच पाणी. पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं वीर धरण 100% भरलं. धरणातून 48 TMC पाणी नीना नदीपात्रात वाहून गेलं. भाजप आमदार गणेश नाईक यांचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र. कल्याण ग्रामीणमधील 14 गावं ही नवी मुंबई शहरात सामील करण्यास गणेश नाईक यांचा विरोध. नाशिक शहरात पारंपरिक पद्धतीनं गणरायाचं आगमन. भद्रकालीचा श्रीमंत राजासह इतर मंडळींच्या गणपतींचं जल्लोषात स्वागत. नाशिककरांची गर्दी. रायगडमध्ये गणेशोत्सवासाठी बाजारपेठा सजल्या. खरेदीसाठी ग्राहकांची प्लास्टिकच्या फुलांच्या वस्तूंना पसंती. सजावटीच्या वस्तूंसोबत मखर, आकर्षक फुलांच्या माळा बाजारात दाखल. राज्यभरात आज पोळा सणाचा उत्साह. शहरातील बाजारपेठा सजल्या तर गावागावात शेतकऱ्यांमध्येही उत्साहाचं वातावरण. पोळ्याच्या पूर्वसंध्येला भंडाऱ्यात मोहबल उत्साहात साजरा. पानानं बैलांच्या खांद्याला हळद लावण्याची परंपरा. जेजुरीच्या खंडेरायाची आज सोमवती यात्रा. मंदिर प्रशासनाकडून यात्रेची जय्यत तयारी. मोठ्या संख्येनं भाविक जेजुरीत दाखल. चिपळूण शहरात बिबट्याचा मुक्त वावर. कळंबस्ते पेठ कॅनरा बँकेजवळच्या घरांच्या आवारात बिबट्या फिरत असताना CCTV मध्ये टिपण्यात आला. बिबट्याच्या वावरामुळे या परिसरात भीतीचं वातावरण. चंद्रपूरच्या गुराख्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू. भंडाऱ्याच्या पवनी वनपरिक्षेत्रातल्या सावरला शेतशिवारात जनावरांना चराईसाठी नेलं असताना घटना घडली. राज्यातल्या पहिल्या कौशल्य विकास केंद्राचं गडचिरोलीमध्ये उद्घाटन. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न. मवियाच्या आंदोलनाविरोधात मालेगावमधील भाजप कार्यकर्ते आक्रमक. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ महाविकास आघाडीच्या निषेधार्थ भाजपचं आंदोलन. मालवणमधील पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ अहमदनगरच्या राहता आणि श्रीरामपूरमध्ये मवियाचं जोडेमारो आंदोलन. राहता शहरात 20 वर्षांपासून बंदिस्त पुतळ्याला पुन्हा स्थापित करण्याची मागणी. मालवणमधील पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ गोंदियामध्ये शरदचंद्र पवार पक्षाचं निषेध आंदोलन. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करून महायुती सरकार बरखास्तीची मागणी. नाशिकमध्ये भाजप नेत्या अमृता पवार आणि जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात विशेष अधिकार भंगाची तक्रार. मंत्री भुजबळांकडून विधानसभा अध्यक्षांना लेखी पत्र. भुजबळांना विधानसभा निवडणुकीत माझी भीती. अमृता पवार यांचा आरोप. रामगिरी महाराजांच्या समर्थनासाठी भाजप आमदार नितेश राणेंकडून श्रीरामपूर शहरात रॅली. मुस्लिम लोकांचे व्हिडिओ दाखवून रामगिरी महाराजांना दिलं समर्थन. सकल हिंदू समाज आणि रामगिरी महाराजांच्या भक्त परिवारातर्फे येवल्यात हिंदू हुंकार मोर्चा. रामगिरी महाराजांवरील सर्व ठिकाणांवरचे गुन्हे मागे घेण्याची मोर्चेकरांची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.